PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हो तेरा दिवाना भाग 34. अंतिम भाग. लेखिका प्राची सुळे. राजीव रीना व निम्रतला घेऊन कारने गेला. आरव हॉटेलकडे निघाला, सोबत 2 करोड कॅश असलेली बॅग घेऊन. खूप समजावूनही रीनाने व राजीवने ते पैसे घ्यायला साफ नकार दिला होता. आरवला खूप भरून येत होते. त्याची माँ त्याला भेटली होती. कथा पुढे सुरू. सायली आरवची वाट पाहत होती. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. बेल वाजली आणि तिने पटकन दार उघडले. समोर हसऱ्या चेहऱ्याने आरव उभा होता. तिने पाहिलं. त्याच्या हातात पैशांची बॅग होती. आरव आत आला. सायलीने त्याच्यासाठी कॉफी व काही स्नॅक्स ऑर्डर केले. त्याला पाणी दिले. कोट काढून आरव सोफ्यावर बसला. सायली आरोहीला मांडीवर घेऊन त्याच्या बाजूला बसले. काय झाले? तुम्ही बॅग का परत आणली? सायलीने साशंक होऊन विचारले. आरवने मंद स्मित केले व थोडक्यात हॉटेल तारामध्ये काय झाले ते सांगितले. म्हणजे ती फ्रॉड मुले पकडली गेली, पैसे परत मिळाले आणि मुख्य म्हणजे तुम्हाला तुमची माँ मिळाली, होय ना? खुश होत सायली म्हणाली. येस सायली, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि अविस्मरणीय दिवस ठरला. रीना त्याच्याशी कसं वागली हेही सांगितले. सायलीला भरून आले. सगळ्यांसाठी करणाऱ्या आरवच्या आयुष्यात आईरूपी प्रेमाची सावली मिळाली हेच खूप भारी होतं. आता काय करायचं ठरवलं आहे? तिने विचारले. उद्या आपण तिघे घरी जातोय. माने बोलावले आहे. मग दुसऱ्या दिवशी मुंबईला आपल्या घरी निघू, त्याने म्हटले. हो चालेल. मी त्यांना आणलेले गिफ्ट्स पॅकिंग करून ठेवते. आता निम्रतलाही काहीतरी द्यायला हवे. माझ्या मनातलं बोललीस. हॉटेलमध्येच गिवाचं स्टोअर आहे, तिथून तिच्यासाठी नेकलेस खरेदी करू, आरव म्हणाला. आरव सायलीने कॉफी व स्नॅक्स खाल्ले. आरोहीचंही खाणं झालं. आवरून ते हॉटेलमध्ये असलेल्या गिवा स्टोअर्समध्ये गेले. निम्रतसाठी सायलीच्या आवडीचा नेकलेस घेतला. आरवला मुंबईला जाऊन सायलीला तिच्या आईचे दागिने कधी देतो असे झाले होते. मल्होत्रा बंगल्याच्या गेटमधून कार आत आली. हॉर्नच्या आवाजाने वीरेन, रीना, राजीव तिघे धावत बाहेर आले. पाठी निम्रतही होती. रीना धावत कार जवळ गेली. सायली आधी उतरली. मागाहून आरोहीला बाहेर उतरवले. रीनाने आरोहीला पाहिले मात्र तिच्या हृदयात प्रेमाचा पाझर फुटला. पुढे होऊन तिने आरोहीला उचलून घेतली. तिचे भरपूर लाड करू लागली. आरव कार बाहेर आला. रीना, त्यांना आत येऊ दे, वीरेन म्हणाले. सारे आत आले. सायलीला बंगला आवडला. त्यांच्या विलापेक्षा लहान होता, पण खूपच छान ठेवला होता. श्रीमंती दिसत होती. त्या सर्वांमध्ये सर्वात जास्त खुश रीना होती. परिपूर्ण कुटुंबाचा खरा अनुभव ती आता घेत होती. आरव त्याच्या वडिलांकडे गेला. वीरेनने त्याला गाढ मिठीत घेतले. आपल्या मुलाला जवळ घ्यायला तो तरसला होता. कितीतरी वेळ तो आरवला मिठीत घेऊन होता. सायली दोघांच्या पाया पडली. सगळे बसल्यावर सायलीने सर्वांसाठी आणलेले गिफ्ट्स बाहेर काढले. रीनासाठी जरीची खूप महागडी साडी घेतली होती. वीरेन आणि राजीवला रिस्ट वॉच दिले. निम्रत, हे तुझ्यासाठी, सायलीने खूप सुंदर ज्वेलरी बॉक्स तिच्यासमोर धरत म्हटले. निम्रतने तो बॉक्स उघडला व आतला नेकलेस पाहून खुश झाली. थँक्यू वहिनी, मला खूप आवडला नेकलेस, ती म्हणाली. तू मला वहिनी म्हणालीस? सायलीने आश्चर्यचकित होत म्हटले. हो, तू महाराष्ट्रीयन आहेस ना, आणि तुमच्यात मोठ्या भावाच्या बायकोला वहिनी म्हणतात. माहिती आहे मला, माझ्या 2 फ्रेंड्स आहेत मराठी, निम्रत हसून म्हणाले. तिचा गोड स्वभाव आणि दुसऱ्यांचा आदर करणे सायलीला एकदम आवडून गेले. आरो भैया, नुसतं माफ कर म्हणून गुन्हा कमी होत नाही, माहिती आहे मला.
तरीसुद्धा म्हणेन, मी खरंच चुकलो, मला माफ कर. आम्ही कोणी कधीच तुझ्या मनाचा विचार केला नाही. तू कसा आहेस हे सुद्धा पाहिलं नाही. इथे मला पापाजींचं प्रेम मिळत होते, तिथे तू एकाकी होतास. खूपच स्वार्थी झालो आम्ही. तुझी कामयाबी डोळ्यात चलत होती म्हणून, पण त्यासाठी तू किती कष्ट घेतोयस ते दिसत नव्हते. सगळं स्वतःच्या हिमतीवर तू उभं केलंस आणि मी काय केले? पापाजींच्या बिझनेसला कमी लेखलं. त्यांना बिझनेसमध्ये कधीच मदत केली नाही. बिझनेस वाढवायचा कसा तो विचार केला नाही. शी, लाज वाटते स्वतःची. मला कसं वागायचं हीच शिकवण कमी पडली. हे बोलताना मात्र त्यांनी रीनाकडे पाहिलं. रीनाचे डोळे भरून वाहत होते. वीरेंना सुद्धा आरवचा अभिमान वाटत होता. निम्रत भावूक झाली. तर आपला नवरा किती लाखमोलाचा आहे आणि आपण किती नशीबवान आहोत हा विचार करून तिची मान ताठ होत होती. राजीव, आता सारखं दुःखी होऊन स्वतःला दोष देऊ नको. रात्र कोणीही तसे करू नका. आपण सगळे एकत्र आहोत हे कमी आहे का? इथून पुढे असेच कायम राहू. आणि तू पापाजींच्या बिझनेसमध्ये लक्ष घाल. 2 शोरूमचे 4 शोरूम कर. अजून एक वेअरहाऊस वाढव. असाच तर बिझनेस डेव्हलप होतो. माझी कुठलीही मदत लागली तर मी आहे, काळजी करू नकोस. असे म्हणून आरवने सॅलीकडे पाहिलं. सॅलीने एक छोटी बॅग त्याच्या हातात दिली. आरव चालत वीरेन यांच्याजवळ गेला. पापा, हे 50 लाख ठेवा. राजीवला बिझनेससाठी आहेत. नवीन शोरूम घ्यायचं असेल तर घ्या. वीरेनच्या हातात ती बॅग ठेवत तो म्हणाला. वीरेन काय, कोणाकडेच शब्द नव्हते. रीनाने स्वतः मेहनत करून खूप सारे उत्तम पदार्थ बनवले होते. कशाला कशाची कमी नव्हती. साऱ्यांनी हसत गप्पा करत जेवण उरकले. निम्रतला मल्होत्रा घराण्याची सून म्हणून एकमताने साऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. रीनाने सॅलीला तिचा सोन्याचा हार भेट दिला. आरव व आरोहीला सोन्याची चेन दिली. निम्रतला ड्रेस गिफ्ट केला. मल्होत्रा कुटुंब एकत्र आले होते व कायम एकत्र राहणार होते. पापाजी, आम्ही उद्या मुंबईला निघतोय, आरव म्हणाला. बेटा, तुम्ही इथे राहा 10 दिवस तरी, रीना व्याकुळ आवाजात म्हणाली. खरं म्हणजे मी एकटा येणार होतो, पण सॅलीने दिल्ली पाहिलं नव्हतं, मग दोघींना घेऊन आलो. तिथली कामं तशीच पेंडिंग राहिलीत, जावं लागेल. आणि प्रॉमिस, दर 2 महिन्यांनी आम्ही भेटायला येत जाऊ, आरव समजावत म्हणाला. रीना, बरोबर आहे त्याचं. त्याचा बिझनेस सोडून तू इथे आलाय, त्याला जावं लागेलच, वीरेन म्हणाले. रीनाला ते पटलं. पण ते दिल्लीला येणार किंवा ते सगळे मुंबईला भेटायला येणार हे नक्की झाले. थोडा वेळ अजून थांबून राजीवला कुठलीही मदत लागली तर विनासंकोच माझ्याकडे ये असे आरवने सांगितले व नीट विचार करून नवीन बिझनेस स्टार्ट कर असेही सांगितले. आरव, सायली व आरोही कारमध्ये बसले तेव्हा सारे पुन्हा भाऊक झाले. रीना तर रडायला लागली होती. हॉटेलवर तिघे आले ते मनात गोड सुंदर आठवणी घेऊन. सारं स्वप्नवत होते. इतका आनंद यापूर्वी त्यांना खचितच झाला असेल. शंभू काकांना सांगितल्यावर त्यांना किती बरं वाटेल ना, सायलीने म्हटले. हो, त्यांना कधीपासून यासाठी वाईट वाटत होते, पण आता सगळं ऐकल्यावर खूप खुश होतील, आरव म्हणाला. सायलीने निघण्याची तयारी करायला सुरुवात केली. त्यांनी शंभू काकांसाठीही कपड्यांची खरेदी केली होती. उद्या सकाळी ते प्रायव्हेट जेटने मुंबईला निघणार होते. दिल्ली ते मुंबई प्रवास काहीही अडचण न येता सुखाचा झाला. कारने मल्होत्रा विलामध्ये एंट्री केली. दारात उभ्या असलेल्या आरोहीने त्यांच्याकडे पाहिलं आणि खाली उतरलेल्या सायलीचा हात सोडून ती त्यांच्याकडे धावली. दादू, ओरडत ती पळाली. शंभू काकांनी पुढे येऊन तिला कडेवर घेतले. तिला छातीशी कवटाळले. माझी परी, कशी आहेस? दादू, मला की नाही तुमची खूप आठवण आली, आरोही गाल फुगत म्हणाले. माझी भावली, असं का? आता नाही दूर जाऊ देणार हा तुला माझ्यापासून, शंभू काका हसत म्हणाले. आरोही,
बेटा खाली उतर बाहू, दादूचे हात दुखतील, आरव तिला घेत म्हणाला. असू दे रे. नाही काका, तुमची तब्येत महत्त्वाची आहे आम्हाला, तो आत येत म्हणाला. नोकरांनी साऱ्या बॅग्स आत आणून ठेवला. शंभू काकांचं हृदय प्रेमाने भरून आलं. आरव सायली जेवढं प्रेम त्यांच्यावर करत होते, कदाचितच त्यांच्या स्वतःच्या मुलाने केले असते. आरव त्यांची खूप काळजी घेत असे. रात्री आरोहीला झोपवून सायली टेरेसवर आली. रात्रीचा शांत समय, रातण्याचा सुटलेला घमघमाट तन मनाला मोहून टाकत होता. चित्तवृत्ती प्रफुल्लित होत होत्या. आरव तिथल्या सोफ्यावर बसला होता, हातात ड्रिंक. सायलीने येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ये, ड्रिंक बनवू? नको. आरवने तिचा हात धरून स्वतःच्या बाजूला बसवले. सगळं कसं स्वप्नवत सुरू आहे ना? त्याने सायलीकडे पाहत म्हटले. हो, आपलीच दृष्ट लागेल वाटते. त्याच्याकडे प्रेमाने पाहत सायली म्हणाली. बरं, आता मी सांगतो ते कर. आरव तिच्याकडे बघत म्हणाला. हे आता काय नवीन? काही नवीन नाही. मी सांगतोय तर कर. आरव तिला चूप करत म्हणाला. बरं सांगा, काय करू? सायलीने हार पत्करले. डोळे मीट पाहू. सायलीने एकदा डोळे मोठे करत डोळे मिटले. आरवने तिचे हात हातात घेतले व तिच्या हातावर काहीतरी ठेवले. सायलीच्या हाताला ते जड वाटले. डोळे उघडू का? तिने अधीरतेने विचारले. हो, उघड डोळे. सायलीने पटकन डोळे उघडले. हातातल्या वस्तूकडे पाहिले. ते एक लाल कापडाचे छोटे गाठोडे होते. त्या कापडाकडे बघून, त्याचा वास घेऊन सायलीला काहीतरी आठवत होते. तिने ते पाहिलं होतं. त्याचा वास अगदी नाकाला लावून घेतला होता आणि तिचं मन एकदम उचंबळून आले. तिने भरलेल्या डोळ्यांनी आरवकडे पाहिले. बघ ना उघडून, तो म्हणाला. सायलीचे हात थरथरत होते. ती छोटी गाठ होती, तरी आपल्या पुसलेल्या, हरवलेल्या भूतकाळाच्या पटलावरची गाठ सोडते असं तिला झाले. श्वास रोखून तिने गाठ सोडली आणि त्या लाल कपड्यात काय आहे पाहिले. तोंडातून शब्द फुटत नव्हते. नाकाचा शेंडा लाल झाला. आपण काय पाहतोय ते स्वप्न तर नाही ना? तिचं तिला कळत नव्हते. तिच्या हातात तिच्या आईचे सोन्याचे दागिने होते. हे तेच दागिने होते जे तिच्या काकीने तिला फसवून काढून घेतले होते. तिच्या आईची शेवटची आठवण तिने पुसून टाकली होती. हे हे माझ्या आईचे? सायलीचा शब्द घशातच अडकला. हो, हे तुझ्या आईचे दागिने आहेत, तुझ्या हक्काचे. मला ते परत मिळवायला उशीरच झाला, त्याबद्दल सॉरी. काका काकी तोंड घेऊन पळून गेले होते. मी सुद्धा नजर ठेवली होती. परवा आले आणि सापडले जाळ्यात. क्रिशने तिच्याकडून दागिने काढून घेतले. आता हे तुझे आहेत आणि तुझ्याकडेच कायम राहतील. आरव तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला. सायलीला तर काय बोलावे सुचत नव्हते. जीभ टाळूला चिकटली होती. हा समोर बसलेला पुरुष माझा नवरा आहे की देवाने माझ्यासाठी पाठवलेला एखादा देवदूत? हा भेटावा म्हणूनच तर माझी फरफट केली ना. अंधारातून वेडीवाकडी धावत होते आणि हातात लख्ख प्रकाशाचा सूर्य घेऊन हाच माझ्या समोर आला. देवाला दुष्ण देणारी मी आता देवाचे कसे आभार मानू? सालीचा बांध फुटला. हातातल्या गाठोड्याने चेहरा झाकून हुंदके देऊन रडू लागली. आरव तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. तिला रडू दिले, थांबवले नाही. थोड्या वेळाने सालीच्या दुःखाचा भार किंचित कमी झाला. तिने आरवकडे पाहिले. तो तिच्याकडेच बघत होता. काय मागू मी आता देवाकडे? ती रडत म्हणाली. एकच मागेन,
आणि 1000 वेळा हेच म्हणेन, माझे सारे आयुष्य तुम्हाला मिळू दे. ती त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली. ए चुप, मला तू कायम माझ्यासोबत हवी आहेस. सुखदुःखात तुझीच साथ हवे. मरणाच्या गोष्टी करायच्या नाही तर? अजून तर आपल्याला खूप काही करायचे आहे. 2 मुलांचे संगोपन करायचे, त्यांचे शिक्षण, करिअर, मग आपण सासू सासरे होणार, त्यानंतर आजी आजोबा. आरवची लिस्ट संपत नव्हती. सॅलीने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. पुरे, कळलं, ती गोड हसत म्हणाली. आरवने त्या लाल कपड्यांमधले दागिने उघडले. त्याची सोनेरी झळाळी सायलीच्या मुखावर पडली होती. चेहरा एखाद्या देवीसारखा भासत होता. थँक्यू सो मच, त्याला घट्ट मिठी मारत सायली त्याच्या कुशीत शिरली. नो थँक्स, यू नो वॉट वी वॉन्ट, इजंट इट? आरव तिच्या बदामी डोळ्यात त्याची गहिरी नजर मिसळत म्हणाला. मल्होत्रा विला नवरीसारखा सजला होता. काय नव्हते तिथे. सगळीकडे श्रीमंती, आनंद ओसंडून वाहत होता. शंभूकाका तर तरुणाला लाजवतील असे इकडून तिकडे करत होते. आरवची दिल्लीची सारी फॅमिली आली होती. विरेन, रीना, राजीव आणि त्याची पत्नी निम्रतसुद्धा होती. सगळीकडे आनंदाच्या लहरी उठत होत्या. त्या मोठ्या हॉलमध्ये सारे जण त्यांची वाट पाहत होते. तो क्षण आला. पायऱ्यांवरून खूप सुंदर नटलेली सायली खाली उतरत होती. तिच्या एका बाजूला रीना होती, तर दुसऱ्या बाजूला निम्रत होती. सायलीच्या हातात मऊ मुलायम दुपट्यात मल्होत्रा खानदानाचा दुसरा चिराग होता. त्यांना येताना पाहून साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आरवने आरोहीला उचलून घेतले होते. सायली खाली आली व तिथे सुशोभित करून ठेवलेल्या मोठ्या पाळण्यात हातातल्या बाळाला ठेवले. सायलीने तिच्या आईचे दागिने घातले होते. जणू आईचा आशीर्वाद बरोबर घेऊन ती वावरत होती. साऱ्यांच्या शुभेच्छा दोघांनी स्वीकारल्या. आता त्या बाळाचे नाव ठेवण्याची घडी आली. मल्होत्रा खानदानात नव्याने आलेल्या सदस्याने बाळाचे नाव ठेवावं असं एकमेकांनी ठरलं. ती होती निम्रत. निम्रत खुश झाली. त्या गोरापान लाल लाल बाळाला तिने डोळे भरून पाहिले व सर्वांकडे बघून ती मोठ्याने म्हणाली, शौर्य, शौर्य आरव मल्होत्रा. एकच जल्लोष आला. बाहेर लॉनमध्ये क्रिशने खूप आतिषबाजी केली. सायली आरवच्या आयुष्याला परिपूर्ण करणारे त्यांचे 2 जीव, आरोही, शौर्य, त्यांना आभाळ 2 फुटावर उरले. किती तो आनंद आणि किती ते सुख. सायलीने जे भोगलं त्याच्या बदल्यात देवाने तिच्या पदरात न मावेल इतकं भरभरून सुख दिले. आणि जो आरव एकाकी पोरकं आयुष्य जगत होता त्याला देवाने त्याच्या हृदयाजवळची माणसं देऊन माणसात आणले. खरंच अशा सुखाला कोणाची नजर नको लागायला. आता आरव व सायलीला खूप जबाबदाऱ्या आहेत. मल्होत्रा एम्पायर, सायलीचा NGO, महिलांसाठी काम करणारी सलोनी संस्था, तसेच त्यांची मुले, त्यांचे संगोपन आणि या सर्वातून त्यांना त्यांच्यासाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. पण या दोघांना अवघड मुळीच नाही हं. दोघे कायम एकमेकांसाठी आहेत आणि राहणार. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत दोघांना. चला तुम्हीही त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या बरं. आपण सरळ त्यांना म्हणूया, नांदा सौख्य बरे. कथा इथेच समाप्त होत आहे. कथेला प्रेम दिलं, कमेंट्स दिल्या त्याबद्दल धन्यवाद. तरीही मी थोडी नाखुश आहे कारण माझे सबस्क्राईब अजिबात वाढत नाहीत. मी कथा खूप मेहनतीने लिहिते आणि अतिशय प्रेमाने बोलते. जमल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कथा लिखित आवाज प्राची सोळे. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. भेटूया नवीन कथेसोबत.